खोपोली शहर व खालापूर तालुक्यात प्लास्टिकने भरलेले कचऱ्याचे ढीग जेथे दिसतील तेथे पेटवून देणे, जिथे खड्डा असेल तेथे गाडून टाकणे, कार्यालय परिसरात बाद झालेली कागदपत्रे पालापाचोळा टाकून पेटवून टाकणे असे बेकायदेशीर सूत्र तालुक्यातील चोहोबाजूंनी सुरू आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटीची ही प्रक्रिया तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारी आहे. पालीफाटा परिसरानंतर आता हाळ ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगत देखील रविवारी सुट्टीच्या दिवशी भर उन्हात प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी भरलेला कचऱ्याचा ढीग पेटविण्यात आला होता. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार कोणताही कचरा पालापाचोळा जाळण्यासाठी बंदी घातलेली आहे. तरी देखील बिनधास्तपणे तालुक्यात अनेक ग्रामपंचायत हद्दीत सुट्टीच्या दिवशी दिवसा व रात्रीच्या सुमारास कचरा पेटविला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रदूषण विभागासह कर्जत प्रांताधिकारी, खालापूर तहसीलदार, खालापूर पंचायत समिती, गटविकास अधिकारी, ग्राम विस्तार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खालापूरकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. खालापूर पंचायत समितीपासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर महामार्ग रस्त्यावर नदीला लागून कचरा पेटविला जात असताना त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नसेल तर ही मोठी शरमेची बाब आहे. पत्रकारांनी फोन करून माहिती देऊन ही बाब निदर्शनास आणल्यास खालापूरचे ग्राम विस्तार अधिकारी तांडेल यांना पत्रकारांना लेखी टायपिंगमध्ये तक्रार हवी असे सांगितले. पत्रकारांनी लेखी दिल्यानंतर ग्राम विस्तार अधिकाऱ्यांनी कार्यवाही करणार का? दुसरीकडे गटविकास अधिकारी पत्रकारांचे फोन उचलत नाहीत. फोन न उचलणे, फोनचे उत्तर न देणे, फोन का केला व काय तक्रार आहे हे सुद्धा जाणून घेण्यास BDO साहेबांना वेळ नाही. तालुक्यातील ग्रामस्थांच्या डोंगरभर समस्या असताना बेजबाबदार कामशून्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणाला ग्रामस्थ अक्षरशः वैतागले असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. प्लॅस्टिकचा कचरा असेल तर तो स्थानिक प्रशासनाकडून घंटागाड्यांमध्ये द्यावा व इतर पालापाचोळा असलेला कचरा असेल तर तो एक गठ्ठा करून ठेवावे. कालांतराने त्याचे आपोआप खत निर्माण होते असे पाठ नागरिकांना शिकवले जातात. पण 4-4 दिवस घंटागाडी गावात न फिरणे, आपल्याच कार्यालय परिसरात कागदपत्रे पालापाचोळा टाकून पेटविणे, तक्रार करणाऱ्या ग्रामस्थाला तासनतास आपल्या दालनाबाहेर बसवणे, घंटागाडीतून डंप करण्यात येणाऱ्या ठिकाणी कचरा कोण पेटवतो याची चौकशी न करणे, ग्रामस्थांनी व पत्रकारांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचे फोन न उचलणे, तसेच फोन उचलून उडवाउडीची उत्तरं देणे हा गुन्हा नाही का? हा गुन्हा असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी व केलेल्या कारवाईची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी असा संतप्त सवाल खालापूरच्या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.